नमस्कार यूट्यूब फॅमिली, जय हिंद जय महाराष्ट्र. मी पुण्याची तृप्ती स्वागत करते आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीमधील तृप्ती सूपशास्त्रातील नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये. भूक छोटी असो किंवा मोठी असो, छोट्या मोठ्या भुकेसाठी, ऑफिस शाळेच्या टिफिनसाठी, सकाळ संध्याकाळच्या नाश्त्याच्या वेळेस किंवा ब्रंचसाठी सुद्धा पोटभरीचा सहज बनवता येणारा भारतीय खाद्य संस्कृतीमधील तृप्ती सूपशास्त्रातील आज हा आपण पदार्थ बनवणार आहोत. हा पदार्थ जर तुम्हाला शिकायचा असेल आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. मोड आलेली मटकी, मोड आलेले हिरवे मूग, तसेच हरभरा आणि कोबी घ्यायची आहे. बारीक एकदम किसून कोबी घ्यायची आहे. आता अद्रक घ्यायचं आहे. एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, एक मटकी, तसेच हरभरे. ह्याच्यात आवडीप्रमाणे तुम्ही दुसरे बाकीचे कडधान्य पण घालू शकता. कोथिंबीर, हिरव्या मिरचीची पेस्ट आहे ती घालायची. हळद, गरम मसाला, मीठ. मिक्सरला फिरवून घ्यायचे. अजून थोडंसं. मस्त फिरवून झालेलं आहे. आता ही पेस्ट एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. हा धुतलेला कोबी घालायचा. कळण्याचं पीठ घालायचं याच्यामध्ये. कळण्याचं पीठ म्हणजे उडीद आणि ज्वारीचं पीठ. अर्धी वाटी कळण्याचं पीठ घातलेलं आहे. अर्धी वाटी तांदूळाचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ. थोडीशी हळद अजून घालायची. लाल मिरची पावडर, हिरवी मिरचीची पेस्ट घातली तरी पण लाल मिरची पावडर थोडीशी घालायची. ओवा, कोथिंबीर. आता हे मिश्रण ह्याच्यामध्ये मळून घ्यायचं. आवश्यक असेल तरच ह्याच्यामध्ये पाणी घालायचं, नाहीतर ह्याच्यातच संपूर्णपणे हे मिक्स करून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यात आपण ज्या बारीक केलं ना कडधान्य, त्याच भांड्यात थोडंसं पाणी घालून ते ह्याचंच पाणी थोडं घालायचं त्याच्यामध्ये. आवश्यक असेल तर घालायचं, नाही तर नाही घालायचं. आणि हे धपाट्याचं पीठ मळून घ्यायचं. थोडंसं अजून वरतून मीठ ॲड करायचं आणि पुन्हा हे धपाट्याचं पीठ एकजीव करून मळून घ्यायचं. वरतून जी आपण पिठं घातलेली आहेत त्यासाठी आपण चवीसाठी थोडंसं वरतून मीठ घातलेलं आहे. अशा पद्धतीने हे धपाट्याचं पीठ आपलं मळून झालं. अशा पद्धतीचं कॉटनचं स्वच्छ धुतलेलं फडकं घ्यायचं आहे. हे पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं. त्याच्यानंतर असे 4 पदरी ठेवलं तरी चालेल किंवा ठेवलं तरी चालेल. इथे आता गॅस सुरू करायचा. पाणी घ्यायचं थोडंसं. तर ह्याच्यावरती आहे ना पाणी शिंपडायचं. एक उंडा घ्यायचा असा, एवढा असा उंडा घ्यायचा या धपाट्याच्या मळलेल्या पिठातून. तीळ ह्याच्यावरती पेरायचे, कोथिंबीर ह्याच्यावरती ठेवायची अशी, किंवा कोथिंबीरीमध्ये हा उंडा असा डीप करून घ्यायचा. तुम्ही पण थोडे तीळ पेरायचे आणि हे थापून घ्यायचे. हे असे होल पाडायचे. अशा पद्धतीने हे धपाटे थापून घ्यायचे. तेलाने ग्रीस करून घ्यायचं. गॅसची फ्लेम ही मंद ठेवलेली आहे कारण तापलेला आहे हातावर. आता धपाटा म्हणजे थालीपीठ तव्यावरती शेकण्यासाठी घालायचं. मधोमध जिथे जिथे आपण होल पाडलेले आहेत धपाट्याला तिथे सुद्धा तेल सोडायचं आहे. कढईने सुद्धा तेल सोडायचं आहे. जर तेल हवं असेल तर तेल तुम्ही सोडू शकता किंवा बटर किंवा तूपसुद्धा हे धपाट्याला तुम्ही लावू शकता. आपल्या आवडीप्रमाणे लावून घ्यायचं. नंतर 1 सेकंदभर थांबायचं आणि हा धपाटा थोडासा पलटी करून घ्यायचा. धपाटा पलटी करून मग लगेच आपण दुसरा धपाटा थापून घ्यायचा. पाणी शिंपडून घ्यायचं. धपाटा शेकतोय तोपर्यंत पाणी शिंपडल्यानंतर यावरती थोडीशी कोथिंबीर पेरायची, तीळ पेरायचे,
आणि पहिला धपाटा जसा थापून घेतला त्याच पद्धतीने हा दुसरा धपाटासुद्धा थापून घ्यायचा. धपाट्यालाच थालीपीठ असे म्हणतात. पाण्याचा हात घ्यायचा आणि हाताला चिकटायला लागलं की पुन्हा पाण्याचा हात घ्यायचा. थालीपीठाचं पीठ हे नेहमी थोडंसं सैलसरच ठेवायचं, म्हणजे व्यवस्थित सरसर सरसर असे थापले जातात. तुमच्या हिशोबाप्रमाणे मोठे थालीपीठ बनवा, छोटे थालीपीठ बनवा. काही जर तुमचा बिझनेस असेल तर मोठे थालीपीठ तुम्ही बनवू शकता. घरगुती बनवत असाल तर असे छोटे सुद्धा तुम्ही बनवू शकता. अशा पद्धतीने हे थालीपीठ म्हणजे धपाटे थापून झालेला आहे. आता हा तव्यावरचा धपाटा दोन्ही साईडनी छान असा शेकून झालेला आहे. आता हा तव्यावरून साईडला करून हा दुसरा जो थापलेला धपाटा आहे तो तव्यावरती घालायचा. मस्त असा हा धपाटा आपण जाळीवरती ठेवलेला आहे. हे दुसरं सुद्धा थालीपीठ आपण शेकण्यासाठी तव्यावरती घातलेले आहे. हे तुम्ही ह्याचा बिझनेस सुद्धा सुरू करू शकता, घरातून व्यवसाय सुद्धा करू शकता याचा. आता हा तव्यावरचा धपाटा पलटी करून दुसऱ्या साईडनी पण खमंग असा तेल लावून भाजून घेतला. आता एका प्लेटमध्ये कैरीचं लोणचं आणि दही याच्यासोबत गरमागरम खमंग कडधान्य आणि कोबीचे धपाटे म्हणजेच थालीपीठ सर्व करायचे. अशा पद्धतीने तयार झाले आपले मोड आलेले कडधान्य आणि कोबीपासून कडधान्य कोबीचे धपाटे. आपण हे धपाटे म्हणजेच थालीपीठ बनवताना भाजणीचा कुठेही वापर केलेला नाही. म्हणजे थालीपीठाची जी भाजणी असते, धपाट्याची जी भाजणी असते, त्या भाजणीचे पीठ यामध्ये न घालता आपण हे कडधान्य आणि कोबीचे धपाटे तयार केलेत, म्हणजेच थालीपीठ बनवलेले आहे. भेटूयात भारतीय खाद्य संस्कृतीमधील तृप्ती सूपशास्त्रातील नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये नवीन पदार्थासोबत.